कोडू सर विरार राणाला कोडू सर यांचा सन्मान सत्कार करत विरारवर या ठिकाणी ते आले. खूप चांगला अंपायरिंग त्यांनी केलं. त्यांचा सन्मान आणि सत्कार देवा टावरे आपण आपल्या शुभास्ते करायचंय. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करायचंय. कारण पंचांची भूमिका फार महत्वाची असते. षटकातील पहिला चेंडू देवीदास. वाईड शॉट. अगदी जागा बघितली. शेवटच्या क्षणामध्ये चेंडूवर नजर ठेवली आणि दीपक मडवी ब्रँडेड फटका. स्विच हिट नव्हे तर स्वीट हिट. डीप दरम्यान सीमापार षटकार. आणि या दरम्यान या ठिकाणी शुभ राजूजी पाटील साहेब तुमचं तिकडे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. सन्माननीय पल्लवीताई टावरे यांचं आगमन झालेलं आहे. प्रथम महिला सरपंच ग्रामपंचायत पूर्णा आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर पहिला सरपंच चषक ठेवला होता महिला सरपंच चषक पूर्णा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय पल्लवीताई टावरे यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शैलाताई चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. देवीदास पुन्हा फटका खेळलेला आहे पॉइंट मध्ये. मात्र जीवनदान मात्र अवघड असा झेल होता. चेंडू जातोय डिबिश पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 धावा. पल्लवी टावरे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या ठिकाणी आज या ठिकाणी हॅट्रिक आमदार सुद्धा येऊन गेले. सदा मोरे साहेब आणि पल्लवी टावरे यांनी सुद्धा सरपंच पदाची हॅट्रिक केली होती. मान्यवर कक्षामध्ये त्यांचं आत्ताच आगमन झालं. सरपंच पदाची सुद्धा त्यांनी हॅट्रिक केली होती ग्रामपंचायत पूर्णा मधून. आपल्या मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. देवीदास मार्गस्थ होईल. पुन्हा स्विच खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळेला मात्र संपर्क होत नाही. चेंडू थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेर जातोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. देवीदास धावसंख्या 11 11. यावेळेला मात्र शिफ्टच्या आधारे फटका खेळलेला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि एका टप्प्यानं हा चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमापार चौकार. आज स्वयंभू पायगाव संघाचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. आणि हे वर्ष जर आपण बघितलं ना स्वयंभू पायगाव संघाला खूप मोठा सपोर्ट मिळतो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत दोन्ही संघांना. मग कालवार संघ असेल पायगाव संघ असेल. देवीदास पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. स्टेप आउट झाला होता मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही. धावबाद करण्याचा प्रयत्न. क्षणभर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या झाली 16 16 विदाउट लॉस. बिनबाद 16 16. हा चेंडू मात्र यावेळेला मात्र अपील केलं जाते आणि कॉट बिहाइंड. जितू भालेकरची खेळ पुन्हा एकदा गोल्डन डक वर बाद होतोय. शून्यावर बाद होतोय. सोळा धावा झाल्या त्यामध्ये बॅटिंग साठी. आज खूप चर्चेत राहिलेला हा खेळाडू आहे अजिंक्य मडवी. आज खूप चर्चा आहे. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार पण लगावला षटकार पण लगावला. 3 धावा संघासाठी वाचवल्या. मात्र आज बॅटिंगची संधी मिळाली आहे. काय करतो पाहूया आपण.
फक्त वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपण वेळेत षटक पूर्ण करायचंय. देवदास त्याला फटका खेळलेला आहे, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय देवानंद थळे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. हॅलो. आणि याच्या दरम्यान मी थोडे शुभ आगमन झालेले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय देवानंद थळे साहेबांचं वेलकम. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या स्पर्धेला ज्यांची एक सदिच्छा भेट असते ते मान्य श्री देवानंद थळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतोय. आज खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे भिवंडी मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक मान्य श्री निलेशजी चौधरी साहेब यांचं देखील फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. स्विचिटचा फटका आणि चेंडू जवळपास डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. कॅल्क्युलेटेड सिक्सर. षटकांची धावसंख्या वेगाने वाढते. 24 धावा झालेल्या आहेत. ही दमदार सुरुवात बघायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केलाय, फलंदाजीला प्रारंभ केलाय स्वयंभू पायगाव संघाने. नितेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा स्विच इट. हा टेनिस बॉल आहे की फुटबॉल आहे? दीपकला हा चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय आणि अगदी स्विच इटचा बादशाह त्याच्या नावाप्रमाणे बॅटिंग करतोय. 28 धावा झाल्या आहेत. 8 चेंडूमध्ये 28 धावा आणि त्यामध्ये दीपक मडवी 3 चौकार 2 षटकार लगावलेले आहेत. जितू भालेकर 0वर बाद झाला. अजिंक्य मडवी 1 धावेने 2 धावा केल्या एका चेंडूमध्ये. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन. अशा प्रकारे बॅटिंग बघायला मिळते दीपक मडवी याची. प्रत्येक मॅच मध्ये बॅटिंग केलेली आहे. यापूर्वीच्या 3 मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि ह्या अगदी महत्वपूर्ण मॅच मध्ये सुद्धा दीपक मडवी आपल्या नावाला साजेसा खेळ करतोय. मदन मोहन नाईक साहेबांनी सुरुवातीला नाव घेतलं होतं की डेंजर मॅन दीपक मडवी आणि जितू गवळी. मी नेहमीच सांगितलं मदन मोहन नाईक साहेब जरी पण भिवंडीमध्ये असले ना, बाहेर कुठे जरी असले तरी पण युट्यूबच्या माध्यमातून ते बारकाईनं मॅच पाहत असतात. नितेश याला मात्र फॉलिंग सिप खेळायचं होतं. खाली पडून सिपचा फटका खेळायचा होता. सफल क्रॉस झाला होता आणि फॉलिंग स्वीप म्हटलं जातं असा जो फटका खेळला जातोय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, तिलकने, दिलशान, डगलस मरेला अशा प्रकारे फटका खेळायचे. स्विच इटचा फटका खेळलेला आहे. पंचांचा काय इशारा येतोय? कॅल्क्युलेटेड सिक्सर. शॉपिंग सेंटर झालेलं आहे डीप बॅकवर्ड पॉइंट. ही जागा जर आपण बघितली जवळपास गलीच्या पोझिशनला आणि बॅकवर्ड पॉइंट पोझिशनला ही जागा आहे. त्या ठिकाणी तब्बल 3 फटके खेळलेले आहेत. लिल्या खेळतोय स्विच इट. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये स्विच इटचं जेव्हा नाव येईल तेव्हा सुरुवातीला केविन पीटरसनचं नाव येतं. हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की लगेच नाव येतं ते म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं. 360 डिग्री म्हटलं की लगेच एबी डिव्हिलियर्स आणि सूर्यकुमार यादवचं नाव येतंय. आणि हुकचा फटका म्हटलं की मोहिंदर अंबरनाथचं नाव येतंय. स्क्वेअर कट म्हटलं की गुंडाप्पा विश्वनाथचं नाव येतंय. नितेश मला मार्गस्थ होईल.
याला फटका गॅप मधून खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. 38 धावा झाल्या 38. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच आहे. 35 धावांवर खेळतोय दीपक मडवी. 3 चौकार लागवलेले आहेत. 4 चौकार 3 षटकार लागवलेले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक चौकार कोणी लगावले असतील 2016 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सर्वाधिक षटकार शाहिद आफ्रिदी 351 षटकार. नितेश म्हात्रे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. दिशा दिलेली आहे. क्रिकेट मधला नाजूक फटकायला म्हटलं जातं. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा याला म्हणतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 1/42 42. 39 धावांवर खेळतोय आणि पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का? योगेश दळवी यांनी अर्धशतक पटकावलं होतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि दुसरं अर्धशतक बघायला मिळेल का? आतापर्यंत न्यू 40 मध्ये 3 अर्धशतक बघायला मिळाले. त्यामध्ये दीपक मडवी यांनी सुद्धा एक अर्धशतक झळकावलेलं आहे. सोमनाथ पाटील याचं अर्धशतक, योगेश दळवी याचं अर्धशतक. आता गोलंदाज ते बाला ज्युनियर. पॉल ॲडम्सची आठवण करून देणारा हा गोलंदाजी जर बघितली क्षणभर अगदी फसवी गोलंदाजी आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पॉल ॲडम्स अशा प्रकारची गोलंदाजी करायचा. हे बा याला मग शब्द काय फटका खेळलेला इम्प्रोवाइज फटका. शफल क्रॉस झाला होता. खेळायचं होतं खरं तर फाईन लेग कडे. चेंडू मात्र जातोय डीप थर्ड मॅनला. 4 धावा मिळतात. धावसंख्या झाली 46 46. अजिंक्य मडवी ब्रँडेड फटका आहे. शफल क्रॉस करून सातत्याने मॅच मध्ये खेळतो. तो नेहमी लिहिल्या खेळतो. बाला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेकडे. बॅक टू बॅक. आणि याचबरोबर टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. 50चा आकडा पार होतोय. 14 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार लागवलेले आहेत. याला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळायचं होतं ऑन साइडला. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. बऱ्याच वेळानंतर एक डॉट चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल. बाळा याला तर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यानंतर कमबॅक करतोय बाळा. 2 चौकार लागवल्यानंतर कमबॅक करताना बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट हाताळतोय. 4 चेंडूंचा या षटकातला खेळ झालेला आहे. 8 धावा अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यानंतर अजून एक षटक असणार आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? क्षेत्ररक्षक जेव्हा त्याचा बॉडी लँग्वेज जर आपण बघितलं ना, हा झेल घेऊ शकणार नाही. कारण ज्याप्रमाणे तुम्ही कमिट व्हायला पाहिजे ना, तसं कमिटमेंट बघायला मिळालेलं नाही. चेंडूवर तुम्ही जाताना तुमचं बॉडी लँग्वेज फार महत्वाचं असतं. तुम्ही जे खेळतात कुठलाही खेळ खेळा, बॉडी लँग्वेज फार महत्वाचं असतं. 52 धावा झालेल्या आहेत. षटकातील हा चेंडू मात्र डॉट जातोय. षटक समाप्त होतोय.
आम्ही वळते ते स्वागत आणि सन्मानाकडे अजूनही अंतिम षटक आहे. सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रिस्पेक्टेबल रोटेरियन दिनेश जी मेहता साहब, उनका स्वागत और सम्मान करना है. हरचंद्र भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मेहता साहेबांना सन्मानित करायचं आहे. दिनेश जी मेहता साहब, आपका हार्दिक स्वागत है. सो व्हेरी वॉर्म वेलकम. जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी हरचंद्र भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर माजी नगराध्यक्ष, त्याचबरोबर स्टँडिंग कमिटी माजी चेअरमन दानशूर राजा आणि क्रिकेटशी ज्यांचं खूप अतूट नातं आहे, सन्माननीय मदनबुवा नाईक साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी वसंत टावरे साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मदनबुवा नाईक साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच MFRDचे माजी सदस्य, माजी सरपंच, ग्रामपंचायत कशेळी सन्माननीय देवानंदजी थळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी वसंत टावरे साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय देवानंदजी थळे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर देवा टावरे आपण आपल्या शुभ हस्ते योगेशजी पाटील सरपंच खांडवळ यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. योगेशजी पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत खांडवळ यांचं स्वागत आणि सन्मान आयोजक देवाजी टावरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि याचबरोबर 50वा पूर्ण अर्धशतक पूर्ण होत आहे. दीपक मोठे गिव्ह बिग हँड. दीपक मडवीची बॅटिंग जर आवडली असेल सगळ्यांनी उभा राहून टाळ्यांचा कडकड करायचंय. अर्धशतक आणि किती चेंडूमध्ये अर्धशतक पटकावलं ज्ञानेश्वर मुकादम? त्यानंतर अमोलजी पाटील, संजय पाटील जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करणार आहे की अमोलजी पाटील माजी सरपंच खांडवळ यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णाचे अध्यक्ष संजयजी पाटील आपण यायचं आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय. अमोलजी पाटील. त्यानंतर विकासजी इताडकर उद्योगपती पूर्णा यांचं स्वागत आणि सन्मान कपिलजी चौधरी आपण करायचंय. त्यानंतर पंचायत समिती सदस्य सन्माननीय विनोदजी मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हॅलो 70 धावा झाल्यात 70 आणि टार्गेट इज 71. 71 धावांचं विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान माननीय श्री विनोदजी मुकादम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कोळी महोत्सवाचे आयोजक, पंचायत समिती विद्यमान सदस्य
सन्माननीय विनोदजी मुकादम साहेबांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित माननीय श्री चंद्रा शेट्टी DGND रोटरियन चंद्राजी शेट्टी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चंद्राजी शेट्टी साहब का स्वागत और सम्मान करना है. नमस्कार. सन्माननीय देवांजी थळे आमच्यातून निरोप घेताना, देवांजी थळे साहेब आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात, उपस्थित राहिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी गावदी क्रिकेट क्लब पूर्णा न्यू 40+. प्रकाशजी मात्रे यांना विनंती करणार आहे की चंद्राजी शेट्टी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. DGMD आहेत चंद्राजी शेट्टी. चला स्वयंभू पगाव संघाचा कॅप्टन आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. आणि कालवार संघाचा कॅप्टन आपण देखील आपली सलामी जोडी लगेच विनाविलंब मैदानामध्ये रवाना करा प्लीज. त्यानंतर श्रीजी सोंगटकर CONCC यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. येस सन्माननीय आमचे भानदास पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सोनगटकर आहेत श्रीजी सोनगटकर जे CONCC रोटेरियन. त्यानंतर प्रसादजी तेंडुलकर DS यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनीजी खंडागळे आपण आपल्या शुभ हस्ते प्रसादजी तेंडुलकर यांना सन्मानित करायचं आहे. मॅच सुरू होईल, स्वागत सन्मान चालू राहील, मॅच सुद्धा सुरू राहील. 71 इज टार्गेट. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित मान्य श्री हरिश्चंद्र भोईर साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. DS रोटरियन क्लब ऑफ भिवंडी हरिश्चंद्र भोईर साहेबांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वागत आणि सन्मान होते मान्य श्री प्रसादजी तेंडुलकर यांचा DS रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे सन्माननीय हरिश्चंद्र भोईर साहेबांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. DS हरिश्चंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रोटरियन खूप चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट झाला होता, बॅटर पूर्णपणे बीट झाला. यष्टी रक्षक चेंडू सीमा पार. सन्माननीय प्रताप शेठ पाटील सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. सरपंच आहेत विद्यमान ग्रामपंचायत राहणारचे. त्याचबरोबर न्यू 40 क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, अगदी बारकाईनं मॅच पाहत आहेत. त्यानंतर रोटरियन सतीजी भोजने DS यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सतीशजी भोजने यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
सन्माननीय प्रताप शेठ पाटील यांचं स्वागत आणि ह्या संघटनेला त्यांनी खऱ्या अर्थाने नवी दिशा आणि नवा मार्ग दाखवलेला आहे. सुप्रसिद्ध उद्योजक सुद्धा आहेत भिवंडीचे प्रताप शेठ पाटील. दीपक म्हणजे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे निशांत गवळी त्या ठिकाणी आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 12. षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे षटकातील. धावसंख्या 12. समोर लक्ष 71 धावांचं आहे. याला चांगला चेंडू अपील केलं जात आहे. मात्र त्या ठिकाणी धावपास झालेला आहे. पहिल्यापर्यंत धाव त्यानंतर महेंद्रजी हिंगोराणी असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनीषजी खंडागले आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. महेंद्रजी हिंगोराणी असिस्टंट गव्हर्नर. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा पाठलाग करताना कुठे संघ दिसत नाही, कारण एक फलंदाज बाद झाले. धावसंख्या फक्त 12. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी आमचे एक्सपर्ट्स करून ज्ञानेश्वर मुकादम माहिती देतील की 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 59. म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामध्ये जवळपास 20 धावा कराव्या लागतील. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाजीसाठी येतो अगदी जितू गवळी, ज्याच्याकडे एक क्षमता आहे दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची आणि मध्ये मध्ये अतिशय वेगवान चेंडू सुद्धा फेकतोय तो. फार एंड मुंडो राईन करणं जितू गवळी. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. खर तर खेळायचं होतं, इम्प्रुवाइज फटका खेळायचा होता. हॅलो. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री संजयजी भानुशाळी उपजिल्हा प्रमुख शिवसेना मुरबाड यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी उपसरपंच मान्य श्री बालचंदजी टावरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. सन्माननीय संजयजी भानुशाळी, आज आपण देखील वेलात वेल करून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. त्यांचं स्वागत आणि सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. धन्यवाद. पायगाव संघाची कामगिरी सगळ्याच दृष्टीने चांगली झालेली आहे. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा ए दर्जाचं झालेलं आहे. तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल तर या तिन्ही गोष्टींमध्ये तुमचं प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान माननीय श्री अशोक केदार पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्माननीय अशोकजी पाटील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य गेस्ट आहेत. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. कारण की तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतोय आणि अतिथींचं, मान्यवरांचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लक्षात घ्या थोडस वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण सूर्य अस्ताला जातोय. जितू गवळी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. प्रत्येक चेंडूमध्ये बदल जितू गवळीचे वैशिष्ट्य आहे.
बॅटरला बघून गोलंदाजी करतोय, प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतोय, व्हेरिएशन बघायला मिळते. पुन्हा चेंडू, डॉट चेंडू, फुटवर बघायला मिळत नाहीये. फक्त आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होते. तुम्हाला चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे, चेंडूवर नजर असणं गरजेचं आहे. डॉट चेंडू, त्याला फटका परत चेंडू हवेत आहे, झेल होणार नाहीये. हॅलो हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठावर मंचावर कडून मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मान्य प्रकाशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या झालेली ती फक्त 15 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. चेअरमन रोटियन सन्मानजी प्रकाशजी म्हात्रे, आदरणीय प्रकाशजी म्हात्रे साहेबांना करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा मोमेंटो या ठिकाणी त्यांना दिला जातोय. मदन मोहन नाईक साहेब या ठिकाणी आमची रजा घेत आहेत. परंतु मी नेहमी सांगितलं होतं की नेहमी त्यांचं चांगलं भाष्य असतं आणि अगदी चांगल्या प्रकारे भाष्य त्यांनी केलं होतं की कारवार संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं. मदन मोहन नाईक साहेब आपलं खूप खूप आभार. आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला. मंचावर उपस्थित रोटरी क्लब भिवंडी 5 प्रेसिडेंट सन्मान्य भानुदास पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. भानुदासजी पाटील 5 प्रेसिडेंट रोटरी क्लब भिवंडी. आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक जे आहे आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज हे सन्माननीय भानुदास पाटील साहेब यांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय. खरं तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. स्पर्धेचं आयोजन आणि फर्स्ट प्राइज स्पॉन्सर. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित रोटरी क्लब भिवंडीचे मेंबर सदस्य सन्मानित पंढरीनाथ पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. आणि मला वाटतं या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आकर्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मान्य श्री पंढरीनाथ पाटील यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. यस, डेफिनेटली स्वर्गीय रघुनाथ राव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे कॅश प्राइज. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक जे कॅश प्राइज त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. हॅट्रिकवर आहे, चंदन इज ऑन हॅट्रिक. हा चेंडू मात्र त्यानंतर या मंचावर उपस्थित मान्य श्री शिवनाथजी पाटील रोटरी क्लब भिवंडीचे मेंबर आणि या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली त्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते सन्माननीय शिवनाथ पाटील साहेबांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. यस, स्वर्गीय बाबूचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी खरं तर ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. तृतीय पारितोषिक त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा केलं जाईल. हा पहा डिव्हिलियर्स सूर्यकुमार यादव फटका बघायला मिळालेला आहे, पण त्यामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त धाव मिळते ती 1. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय प्रमोदजी सन्मान्य नितीनजी मडवी आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून ज्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झाल्या स्पर्धेमधून सर्वच्या सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाल्या मान्य श्री नितीनजी मडवी रोटरी क्लब भिवंडीचे जे मेंबर सदस्य आहेत यांना देखील करू आपण सन्मानित. डेफिनेटली स्वर्गीय जयवंती श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ त्यांनी या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या आहेत. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय भिवंडी रोटरी क्लबचे इलेक्ट प्रेसिडेंट सन्मानित कैलासजी म्हात्रे जेके. मी सन्मानित भानुदास पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर आपण करायचंय.
त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय जगदीश पाटील त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित रोटरी क्लब दोंडीच्या सदस्य सौभाग्यवती श्रद्धा सत्यवान पाटील यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल पल्लवीताई तावरे आपण आपल्या शुभ हस्ते या माऊलींचं माजी सरपंच ग्रामपंचायत पूर्णा आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पूर्णा सौभाग्यवती पल्लवी वसंत तावरे माऊलींना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते श्रद्धा माऊलींचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय. वलगमचे माजी सरपंच सन्माननीय जगदीश पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. एकतर्फा मॅच आपण पाहतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. मग कसं असतं एकतर्फा मॅच आणि एकतर्फा प्रेम हे कोणाला आवडत नसतं. षटकार लगावलेला आहे आणि खरं तर हा षटकार असं म्हणता येईल माणिसरी दिलीपजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. वाळवंटात मृगजलाचा भास व्हावा अशा प्रकारे हा षटकार म्हणता येईल. जेव्हा आपण वाळवंटात जातो आणि पाण्याची आवश्यकता भासते आणि वाळवंटात जेव्हा मृगजलाचा भास व्हावा पाणी असं भास व्हावा अशा पद्धतीचा षटकार. मंडळाचे प्रेसिडेंट अध्यक्ष सन्मानित दिलीप पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान ज्या मुख्य व्यासपीठावर केलं जात आहे. विजय त्रिवेदी आहेत का? त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित द्वारकानाथ म्हात्रे साहेबांना देखील आपण करूया सन्मानित. कबड्डी महर्षी सन्मानित द्वारकानाथ म्हात्रे साहेब यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. यस अभिनंदन अभिनंदन स्वयंभू. तुमचं आता काम करा द्या. पाहू शकता स्वयंभू पायगाव संघाचे सर्व खेळाडू जल्लोष करताना आहे. तिसरं विजेतेपद आहे या अंगामधलं आणि पहिल्या क्रमांकावर रँक करतोय न्यू 40 जी क्रिकेट संघटना आहे. या वर्षाचा विचार केला तर पहिल्या क्रमांकावर रँक करतोय स्वयंभू पायगाव हा संघ. तिसरं विजेतेपद आणि दुसऱ्यांदा 2 वेळा उपविजेतेपद पटकावलेलं आहे स्वयंभू पायगाव संघाने. आणि खास करून दीपक मडवी यांनी 50 धावांची जी आतषबाजी 50 धावांची खेळी गेली त्यासाठी न्यू 40चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापशेठ पाटील यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. दीपक मडवी प्राइज डिस्ट्रीब्युशन करताना 1000 रुपये पारितोषिक दीपक मडवी आपण घेऊन जायचं आहे. हॅलो.